नमस्कार. तिरुपती बालाजी, जगातली सगळ्यात श्रीमंत आणि जिथे सर्वाधिक भाविक येतात अशी जागा. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण या मंदिराच्या निर्मितीमागे नेमक्या कोणत्या प्राचीन कथा आहेत हे पाहणार आहोत. म्हणजे हे फक्त दगड आणि सोन्याचं मंदिर नाहीये बरं का, यामागे एक भन्नाट पौराणिक इतिहास आहे जो आज आपण उलगडणार आहोत. चला तर मग थेट सुरू करूया. आता सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे काय माहितीये, या एवढ्या मोठ्या पवित्र स्थानाची सुरुवात कुठल्या भव्य वास्तूच्या आराखड्याने होत नाही, तर त्याची सुरुवात होते ती एका अत्यंत नाट्यमय आणि थोड्याशा धक्कादायक घटनेतून. एका क्रोधी ऋषींचा एक प्रहार आणि त्यातून घडलेला अपमान, इथूनच खऱ्या अर्थाने या संपूर्ण विश्वाच्या आणि परंपरेच्या इतिहासाला एक वेगळंच वळण मिळतं. तर होतं काय, जुन्या ग्रंथांनुसार सरस्वती नदीच्या काठी ऋषीमुनींचा एक प्रचंड मोठा यज्ञ सुरू असतो. आता प्रश्न पडतो की या यज्ञाचं फळ द्यायचं कोणाला? ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवतांपैकी सर्वात श्रेष्ठ कोण हे तपासण्यासाठी भृगुमुनींना पाठवलं जातं. पण जसे जसे ते प्रत्येक लोकात जातात ना, तसतसा त्यांचा राग वाढत जातो. सत्यलोकात ब्रह्माजी त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. कैलासावर भगवान शिव देवी पार्वतीसोबत संवादात मग्न असतात. आणि शेवटी जेव्हा ते वैकुंठात पोहोचतात तेव्हा भगवान विष्णू मस्तपैकी योग निद्रेत असतात. आणि इथेच खरी गोम आहे. राग अनावर झाल्यामुळे भृगुमुनी थेट भगवान विष्णूंच्या वक्षस्थळावर म्हणजे छातीवर लाथ मारतात. पण रागवण्याऐवजी भगवान विष्णू काय करतात, ते अत्यंत नम्रपणे मुनींचे चरण दाबतात आणि विचारतात, तुमच्या कोमल पायाला लागलं तर नाही ना? या एका कृतीने भृगुमुनींचा सगळा अहंकार गळून पडतो आणि भगवान विष्णूंचा सर्वोच्च, शांत आणि सात्विक स्वभाव सिद्ध होतो. पण यातूनच पुढच्या घटनांची साखळी सुरू होते. भगवान विष्णूंचं वक्षस्थळ हे देवी लक्ष्मीचं निवासस्थान मानलं जातं. त्यामुळे भृगुमुनींचा तो प्रहार देवी लक्ष्मीला स्वतःचा घोर अपमान वाटतो. दुखावलेल्या लक्ष्मी देवी लगेचच, जिथे माझा सन्मान नाही तिथे मी नाही असं म्हणत वैकुंठ सोडतात आणि थेट पृथ्वीवर निघून येतात. आता इथून पुढचा प्रवास बघा. लक्ष्मी देवींच्या वियोगाचं दुःख सहन न झाल्यामुळे भगवान विष्णूही वैकुंठाचा त्याग करतात. कुठे ती अमर्याद वैश्विक समृद्धी आणि कुठे पृथ्वीवरचा वनवास. ते लक्ष्मीच्या शोधात पृथ्वीवर मानवी रूप धारण करतात, ज्यांना आपण श्रीनिवास म्हणून ओळखतो. ते शेषाचलम पर्वतावर एका वारुळात राहू लागतात. विचार करा, साक्षात विश्वाच्या पालनकर्त्याला मानवी शरीराप्रमाणे प्रचंड भूक, तहान आणि एकाकीपणाचा किती त्रास सहन करावा लागला असेल. या कठीण काळात ब्रह्मा आणि शिव त्यांना मदत करण्यासाठी गाय आणि वासराचं रूप घेतात. ती गाय जंगलात जाऊन वारुळावर आपलं दूध अर्पण करत असते. सगळं कसं अगदी प्रेमाने सुरू असतं. पण अचानक एका गुराख्याला हे पाहून प्रचंड राग येतो आणि तो थेट त्या गायीवर कुऱ्हाडीने वार करतो. आणि हाच वार श्रीनिवास स्वतःच्या डोक्यावर झेलतात. कथेनुसार या भयंकर धक्क्याने तो गुराखी तिथेच प्राण सोडतो, पण आपल्या सेवकाला न रोखल्याबद्दल श्रीनिवास तिथल्या चोळ राजाला पिशाच्चे बनण्याचा शाप देतात. याच शापामुळे पुढे एका मोठ्या शाही उपायाची गरज निर्माण होते. डोक्याला जबर दुखापत झाल्यामुळे श्रीनिवासांना आता विश्रांतीची गरज होती. मग तिथे त्यांची भेट होते ती साक्षात वराहस्वामींशी, जे विष्णूंचेच अवतार आहेत. श्रीनिवास त्यांच्याकडे राहायला थोडी जागा मागतात. वराहस्वामी एका अटीवरती जागा देतात. ती अट म्हणजे भविष्यात येणाऱ्या प्रत्येक भक्ताने सर्वात आधी वराहस्वामींचं दर्शन घेतलं पाहिजे. हा एक प्रकारे त्या काळातला भूमी करारच होता. आणि म्हणूनच आजही भाविक मुख्य मंदिरात जाण्यापूर्वी नेहमी वराहस्वामींच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात. आहे की नाही रंजक? आता या कथेत एक अत्यंत महत्त्वाचं पात्र येतं. ते म्हणजे वकुलादेवी. त्यांनी जखमी श्रीनिवासांवर अगदी आईसारखी माया आणि उपचार केले. पण या वकुलादेवी कोण होत्या माहितीये? ग्रंथ सांगतात की त्या द्वापर युगातील साक्षात माता यशोदा होत्या. श्रीकृष्णाने त्यांना वचन दिलं होतं की त्यांच्या विवाहाचा सोहळा पाहण्याचं भाग्य त्यांना नक्की मिळेल. आणि तेच वचन पूर्ण करण्यासाठी हा पुनर्जन्म होता. दुसरीकडे ह्या कथेत प्रवेश होतो राजकुमारी पद्मावतीचा. चंद्रवंशाचे आकाश राजा जेव्हा सोन्याच्या नांगराने शेत नांगरत असतात तेव्हा त्यांना एका 1000 पाकळ्यांच्या सुवर्ण कमळात एक गोजिरवाणं बाळ सापडतं. तीच पद्मावती, जी साक्षात लक्ष्मीचा अवतार असते. पुढे एके दिवशी जेव्हा श्रीनिवास जंगलात शिकार करत असतात तेव्हा एका बागेत त्यांची आणि पद्मावतीची अनपेक्षित भेट होते. आणि अर्थातच पहिल्याच नजरेत दोघांना एकमेकांबद्दल प्रेम वाटू लागतं.
पण आता मोठा प्रश्न हा होता की एका सामान्य वनवासी तरुणाशी राजघराण्यातील राजकुमारीचं लग्न राजा कसा लावून देईल. यासाठी विश्वाच्या पालनकर्त्याने चक्क एक भन्नाट युक्ती वापरली. श्रीनिवासांनी स्वतः एक भविष्य सांगणाऱ्या सोजी नावाच्या स्त्रीचं रूप घेतलं आणि थेट राणीला जाऊन सांगितलं, तुमची मुलगी साक्षात लक्ष्मी आहे आणि तो वनवासी स्वतः भगवान विष्णू आहे, त्यामुळे हा प्रस्ताव अजिबात नाकारू नका. चला, वधू तर मिळाली, पण राजेशाही लग्न करायचं तर या गरीब वनवासी तरुणाकडे पैसे कुठून येणार? याचं उत्तर एका प्रचंड मोठ्या कर्जात दडलंय. श्रीनिवासांनी देवतांचे खजिनदार असलेल्या कुबेराकडून थोडं थोडं का नव्हे तर तब्बल 1,14,00,000 राममुद्रा सुवर्ण नाण्यांचं अवाढव्य कर्ज घेतलं. पण हे कर्ज तसंच नव्हतं बरं का. या कर्जासोबत कुबेराची एक मोठी अट होती. ती म्हणजे कलियुग संपेपर्यंत श्रीनिवासांना या कर्जाचं नुसतं व्याज भरावं लागेल. आणि मंडळी, आज लाखो भाविक तिरुपतीच्या दानपेटीत म्हणजेच हुंडीमध्ये जी अफाट संपत्ती आणि सोनं नाणं अर्पण करतात ना, त्यामागचं मुख्य कारण हेच आहे. भक्तांची अशी गाढ श्रद्धा आहे की ते त्यांच्या लाडक्या देवाला हे दैवी कर्ज फेडण्यासाठी मदत करत आहेत. आता या भव्य शाही विवाह सोहळ्याकडे येऊया. या सोहळ्यात आणखी एक महत्त्वाची घटना घडते. चोल राजा आणि आकाश राजा श्रीनिवासांना एक अमूल्य सुवर्ण मुकुट अर्पण करतात आणि तो मुकुट डोक्यावर ठेवताच आठवतोय तो कुऱ्हाडीचा वार आणि दिलेला शाप. त्या शापातून चोल राजाची कायमची मुक्तता होते. पण हा आनंदोत्सव जास्त काळ टिकत नाही. एका भटक्या ऋषींमुळे एक भयंकर संकट उभं राहतं. होतं काय? महर्षी नारद कोल्हापूरला जाऊन तपस्या करत असलेल्या देवी लक्ष्मीला या दुसऱ्या लग्नाबद्दल सांगतात. आता साहजिकच संतप्त झालेल्या लक्ष्मीदेवी थेट तिरुमलाला पोचतात. तिथे त्यांचा सामना होतो पद्मावतीशी. पद्मावती ही सांगते की ती वेदवतीचा अवतार आहे आणि मागील जन्मी तिलाही लग्नाचं वचन मिळालं होतं. ग्रंथांमध्ये या महाभयंकर तणावाचं वर्णन आहे. दोन्ही देवी अत्यंत क्रोधाने श्रीनिवासांकडे जाब विचारू लागतात आणि ही एक अत्यंत कठीण न सोडवता येणारी दैवी कोंडी निर्माण होते. आता हा संघर्ष सोडवणं तर अशक्य होतं. शिवाय पुढे येणाऱ्या अंधकारमय कलियुगात मानवाला एका स्थिर दैवताची गरज असेल हे श्रीनिवासांना पक्क ठाऊक होतं. म्हणूनच त्यांनी स्वतःला एका पाषाण मूर्तीमध्ये म्हणजेच दगडाच्या मूर्तीत रूपांतरित केलं. त्यांचा हा सर्वोच्च त्याग पाहून दोन्ही देवींचा राग शांत झाला आणि त्याही सुवर्णरूपात त्यांच्या वक्षस्थळावर कायमच्या विराजमान झाल्या. ह्याच कारणामुळे आज मंदिरात मुख्य मूर्तीच्या डावीकडे श्रीदेवी आणि उजवीकडे भूदेवी आपल्याला पाहायला मिळतात. हे सगळं पाहिल्यावर एक गोष्ट नक्की लक्षात येते. आज तिरुपती मंदिरात पाळली जाणारी प्रत्येक परंपरा ही ह्या भव्य पौराणिक महाकाव्यात घडलेल्या घटनांशी थेट जोडलेली आहे. प्राचीन भूमी कराराचा आदर म्हणून आधी वराहस्वामींचं दर्शन घेण्यापासून ते कुबेराचं कर्ज फेडण्यासाठी दानपेटीत संपत्ती अर्पण करण्यापर्यंत प्रत्येक कृतीला एक अत्यंत सखोल आणि रंजक अर्थ आहे. या सर्व विश्लेषणानंतर एकच विचार मनात येतो. जर एका ऋषीच्या अहंकारातून आणि एका प्रहारातून विश्वाचं एवढं मोठं साम्राज्य आणि अफाट संपत्ती उभी राहू शकते, तर आज आपण रोज पाहणाऱ्या अशा आणखी किती प्राचीन परंपरा असतील ज्यांच्या मागे अशीच अद्भुत रहस्य आणि दैवी कारणं दडलेली असतील. हा विचार खरंच थक्क करणारा आहे, नाही का? यावर नक्की विचार करा. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक माहितीपूर्ण प्रवासात.